त्याचसोबत दुसरं हे जे काही या पक्षातनं त्या पक्षात उडी मारण्याचं जे अगदी सहजरित्याने सुरू झालेलं आहे, हे पाहून सुद्धा सामान्य तरुणांना आता राजकारणाविषयी कुठेतरी मनामध्ये एक हे निर्माण झालंय की बाबा हे काय चाललंय सगळं, नक्कीच ही कुठली दलदल आहे, ही सुद्धा थांबली पाहिजे. आणि हे थांबवण्याचं एक आव्हान हे नागरिकांसमोर आहे. त्यांनी या निवडणुकीमध्ये ठरवलं पाहिजे की जितक्या लोकांनी गेल्या 5 वर्षामध्ये ते ज्या पक्षातनं निवडून आले, तो पक्ष सोडून जर ते दुसऱ्या पक्षात गेले असतील तर आम्ही त्यांना घरी बसवणार. या निवडणुकीमध्ये ज्या ज्या लोकांनी पक्ष सोडला त्या लोकांना जर जनतेने घरी बसवलं, मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो 2024 नंतर एकही आमदार स्वतःचा पक्ष सोडण्याची हिंमत करणार नाही. कारण त्याला कळेल की जर मी पक्ष सोडला, मला काहीतरी मिळतंय म्हणून जर मी पक्ष सोडला तर जनता मला घरी बसवेल, माझं करिअर संपेल. आता काय झालंय, आमदार असतील किंवा लोकप्रतिनिधी असतील हे जनतेला गृहीत धरतात. या पक्षातनं काय लढलो, त्या पक्षातनं काय लढलो, माझ्या जातीची एवढी मतं आहेत, माझा कारखाना आहे, मला एवढी मतं मिळतातच, माझं एवढ्या मतांचं पॉकेट फिक्स आहे, अशा सगळ्या माइंडसेट मधनं ते बिंदास कुठले निर्णय घेतात, जनतेला गृहीत धरतात. जनतेने ठरवलं पाहिजे की या गेल्या याच्यात तुम्हाला आश्चर्य वाटेल 288 पैकी जवळपास 110 ते 115 आमदारांनी पक्ष बदललेत. नक्कीच एवढ्या मोठ्या प्रमाणात जर लोक पक्ष बदलत असतील तर म्हणजे जवळपास 50% लोक इकडचे तिकडे निघून गेलेत. याला काय अर्थ आहे? हे सगळं बदललं पाहिजे आणि हे थांबवण्याची गरज राजकारणाला आहे. तर चांगले तरुण, चांगल्या घरातले उच्च शिक्षित लोक हे राजकारणामध्ये येतील. आणि मी तुम्हाला सांगतो, एकदा उच्च शिक्षित राजकारणात उतरले, ग्रामीण असेल शहरी असेल सगळ्या राजकारणात उतरले, तुम्ही 10 वर्षात थांबा, 10 वर्षामध्ये कसं सगळं बदलतं पहा. पण हे जे गुंडाराज आणि हे सगळं सुरू आहे हे थांबून उच्च शिक्षितांनी राजकारणात येण्याची गरज आहे.